पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की अनेक वेळा विनोदाला अस्मितेशी जोडलं जातं आणि त्यामुळे त्या विनोदातलं जे काही मर्म आहे ते पण निघून जातं आणि विनोद करण्याचं म्हणजे मगाशी जसं नीलम त्यांनी सांगितलं की घाबरून घाबरून माणूस विनोद करायला लागलेला आहे की बाबा याचा काय नेमका अर्थ निघेल आणि दिवसभर काय माध्यमांमध्ये चालेल हे देखील त्या ठिकाणी सांगता येत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी तो निखळ आनंद जो आपल्या भाषणातला आहे तो देखील कमी झालेला आहे। पण निश्चितपणे मला असं वाटतं की मराठी साहित्याने मराठी भाषेने इतकं मोठं आपल्याला या ठिकाणी सगळं साहित्य दिलेलं आहे, हा विचार दिलेला आहे। आणि आपण जर इतिहास देखील बघितला तर मराठीच्या संदर्भात खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला आणि ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी राज्यकारभार चालवला त्यावेळी आपली मराठी भाषा ही शुद्ध झाली पाहिजे याकरता त्यांनी शब्दकोश तयार केला आणि विशेषतः त्या काळात प्रशासन चालवण्याकरता जी मराठी भाषा होती त्या मराठी भाषेवर फारसीचं, अरबीचं आणि वेगवेगळ्या भाषांचं एक आक्रमण होतं आणि त्यामुळे अशी प्रदूषित झालेली मराठी भाषा ही पूर्णपणे शुद्ध करून त्या संदर्भात एक कोश निर्माण करून आणि छत्रपती शिवरायांनी प्रमाण भाषा काय आहे हे आपल्याला सांगितलं। त्यामुळे भाषेचा जो आपला अभिमान आहे हा अभिमान छत्रपती शिवरायांपासून त्या ठिकाणी सुरू होतो आणि भाषेची आपली जी यात्रा आहे ती यात्रा अर्थातच कुठेतरी ज्ञानोबा तुकोबांच्या या सगळ्या प्रवासातनं आपल्याला पाहायला मिळते। आणि मला असं वाटतं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लीळाचरित्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही वाङ्मय लिहिली गेली की ज्यांना आपण आद्य ग्रंथ म्हणून या ठिकाणी संबोधितो त्यातनं मराठी आपली किती अभिजात आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। खरं म्हणजे या गोष्टीचा देखील आपल्या सर्वांनाच आनंद आहे की आपण तर मराठीला अभिजात आहे हे मानतच होतो पण त्याला राजश्रय मिळण्याची आवश्यकता होती। माननीय मोदीजींनी मराठीला राजश्रय देत त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि म्हणून आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे। खरं म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलं, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जगल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा। अशा पद्धतीची आपली ही मराठी भाषा आणि मला असं वाटतं की या भाषेची श्रीमंती आजही अगदी तासभराच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। खरं म्हणजे सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं की आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो। पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल। त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं। पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला एक गोडवा आहे, तो गोडवा आपल्याला कायमच ठेवायचा आहे।